नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले। गेल्या काही वर्षात आरक्षणामुळे राजकीय पटलावरून दूर गेलेले अनेक दिग्गज नेते पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात दीर्घ काळापासून कार्यरत असलेले आणि अनेक निवडणुकांचे अनुभव गाठीशी असलेले हे नेते नव्या आरक्षण संरचनेतून पुन्हा संधी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत। यावेळी काही प्रभाग सर्वसाधारण किंवा इतर मागासवर्गीयांसाठी खुल्या झाल्यामुळे मागील निवडणुकांत अपात्र ठरलेले नेते पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या काही निवडणुकात नवख्या चेहऱ्यांना संधी मिळाली असली तरी अनुभवाच्या अभावामुळे कारभारात सातत्य आणि परिणामकारकता काहीशी कमी भासली। त्यामुळे यंदाचे सभागृह अनुभवी नेतृत्वाने परिपूर्ण होईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी गटतटांमध्ये हालचालींना वेग आलाय। संभाव्य उमेदवारांनी संपर्क मोहिमा सुरू केल्या असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ सत्ता संघर्षापुरती मर्यादित न राहता अनुभव विरुद्ध नवचैतन्य अशी लढत ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा जुनी मंडळी आघाडीवर येतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.